कुठे राहतेस म्हणजे अलिबागमध्ये नक्की तू कुठे राहतेस? तुम्ही सेपरेट का राहता? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? प्लस सासू सासरे तुझ्याकडे काय येत नाहीत? तर आमची पहिली भेट अशी झाली की सोशल मीडियावरच भेटलो आम्ही दोघं सुद्धा एका सोशल मीडियावर भेटलो. ह्याचे आई बाप्पा पण माझ्याकडे यायला पाहिजेत आणि माझे आई बाप्पा पण माझ्याकडे यायला पाहिजे. म्हणजे त्याची आई सुद्धा मला प्रश्न विचारते की माझ्या मुलाला तुम्ही कसं काय पसंत केलास? नवऱ्याला नावाने हक्का मारतेस तर जवळचेच निघालो. हा म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही एकाच एरियामध्ये राहत होतो. म्हणजे कधीच आम्ही एकमेकांना बघितलं नाही है ना, असं झालं ते. हॅलो नमस्कार, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि फायनली आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, कारण का बरेच जणांनी मला कमेंट सेक्शनमध्ये इंस्टाग्राममध्ये डायरेक्ट मेसेज केले होते. खूप सारे प्रश्न मला विचारले होते. काही प्रश्न थोडे फनी आहेत, काही प्रश्न जे आहेत थोडे पर्सनल आहेत. तर आजच्या क्वेश्चन अँड आन्सरच्या ब्लॉगला खूप धमाल येणार आहे, तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न म्हणजे तू कुठे राहतेस, म्हणजे अलिबागमध्ये नक्की तू कुठे राहतेस? तुम्ही सेपरेट का राहता? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? प्लस सासू सासरे तुझ्याकडे काय येत नाहीत? आई पप्पाच का असतात तुझे? असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत, तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमच्या अहोंना सुद्धा घेतलेला आहे ब्लॉग मध्ये. हॅलो मंडळी, नमस्कार. कसे आहेत सर्व? कारण की क्वेश्चन जे आहेत, प्रश्न जे आहेत ते आम्हाला दोघांना विचारले, त्यामुळे आम्ही दोघं सुद्धा उत्तर देणार आहोत. इथे सगळं लिहून बसले आम्ही, कोणी कोणी आम्हाला काय काय विचारलंय ते. खूप सारे प्रश्न आहेत आणि प्रश्नांची उत्तर ऐकताना तुम्हाला देखील खूप छान वाटेल आणि मजा वाटेल. मजा वाटेल. तर सुरुवात करूया. हा, तर पहिलं आम्ही आमचं इंट्रोडक्शन देतो, कारण की बरेच नवीन सबस्क्रायबर्स मला जॉईंट होतात, त्यांना आमच्याबद्दल आपली फॅमिली मोठी होते. हा. तर फॅमिली मेंबर्सना आपली नावं माहिती पाहिजेत. आपण कोण आहोत, कुठे राहतोय, कुठे राहतोय, बेसिक त्याची उत्तर तर आता मिळतीलच. मी आहे प्रितेश पाटील आणि मी आहे संकिता पाटील. तर लाडाने मी संकेताला संकू असं म्हणतो आणि मी लाडाने आमच्या नवरोबाला प्रीत असं हाक मारते. म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच असे संकू आणि प्रीत असं. सुरुवातीपासून तिने मला प्रीत नावाने हाक मारली. हा. आधी कोणी मला प्रीत म्हणून बोललं नव्हतं. आजवरती म्हणजे आपली निक नेम्स असतात घराकडची किंवा मित्रमंडळींमधनं, पण प्रीत असं एक युनिक नाव, त्याच्याने ती मला हाक मारते. आणि तुम्ही सगळेजण पण कमेंटमध्ये प्रीतच बोला, त्यामुळे त्याला सुद्धा छान वाटतं. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवात करू. पहिला प्रश्न आमचा असा आहे की आता एज्युकेशन, नाव तर आमचं माहिती तुम्हाला, मी संकिता आहे, प्रितेश आहे. एज्युकेशन तुमचं? मी 12th केलं होतं HSC मध्ये. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतला. इन डिटेल सांगतोय. आणि त्याच्यानंतर मग माझं कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं JSW स्टीलमध्ये. 2012 पासून तिथेच काम करतोय. त्याच्यानंतर बाहेरून असं डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि तिकडे डिग्रीचं एज्युकेशन पूर्ण केलं. अरे हे सांग ना, खूप छान नाही बोलत आहे. BE मेकॅनिक असं? म्हणजे BE मेकॅनिकल आपण बोलतो त्याला. म्हणजे डिग्री एक कन्सेप्ट माहिती आहे, डिप्लोमा आणि डिग्री, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये सांगितलं. ओके. आणि कंपनी कुठे आहे? कंपनी आहे वडखळ डोलवीला. म्हणजे तुम्ही अलिबागला येत असाल ना, तर समोरच पहिले वडखळला कंपनीला. काही मंडळींना ती निप्पॉन स्टील म्हणून माहिती आहे, काही मंडळींना इस्पात म्हणून माहिती आहे. काही कालांतराने JSW स्टील झालेली आहे आणि मी तिथे कार्यरत आहे. ओके. कॅम्पस मधून सिलेक्ट झालेला मुलगा आहे, किती हुशार आहे. हुशार मुलगा आम्ही. असं काही नाही, सर्व हुशारच असतात. फक्त उत्तर काय द्यायची प्रश्नांची. इंटरव्ह्यू मध्ये चांगला, इंटरव्ह्यू मध्ये थोडासा आपला परफॉर्मन्स चांगला असेल तर जॉब नक्की लवकर मिळतो. ओके. आणि माझं 12वी बेसिक आपलं एज्युकेशन आहे. प्रीती तर एकदम इन डिटेल सांगितला. माझं BSc IT झालेलं आहे अलिबाग मधून. ओके. आणि त्याच्यानंतर मी LNT मध्ये जॉब केला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये होते आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे गावी शिफ्ट झालो. त्याच्यामुळे घरून थोडंफार मी वर्क फ्रॉम होम केलं आणि नंतर मग रिझाईन. आता हे कमवतायत ना, मग मला कमवायची काय गरज. आणि स्वतः युट्यूबर आहे, त्याच्यामुळे तिचं युट्यूब मधून देखील तिथून माझी चांगली कमाई होते. म्हणून मी असं विचार केला की मी जॉब स्विच करून आता हेच करणार, म्हणजे रिलॅक्स लाईफ जगणार. फुल टाइमर झालेली आहे युट्यूबर. तर हे झालं आमचं बेसिक एज्युकेशन आणि जॉबच्या रिलेटेड. त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहता? हा खूप जणांनी विचारलेला प्रश्न आहे आणि त्याला सुरुवातीला आम्ही खूप घाबरायचो. म्हणजे की सोशल मीडियावर राहतो कुठे हे आपण डायरेक्टली कसं सांगणार, कारण डायरेक्टली सांगितलं की बऱ्याच वेळा असा अनुभव आला मला की घरी येतात मंडळी भेटायला, आपण ओळखत नाही कोणाला, तरी पण सांगितलेलं पाहिजेच. पण अंगा खूप जणांनी कमेंट केलं की नक्की अलिबागमध्ये कुठे राहतेस, कुठे राहतेस?
तर फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही सांगणार आहोत की आम्ही ऍक्च्युअली कुठे राहतोय, अलिबागमध्ये. तर पहिले प्रीतचं गाव सांगेल, मग मी माझं गाव सांगेन, मग आणि आम्ही दोघं कुठे राहतो, कुठे घर बांधलं ह्याचं नाव सांगतो. ओके. तर आम्ही अलिबागमध्येच राहतो, पण अलिबागमध्ये माझं गाव सुतारपाडा आहे. तिथे माझं मूळ गाव आहे. मूळ गाव सुतारपाडा, तिथे माझं घर आहे. म्हणजे आई वडील माझे तिकडे असतात, माझं शिक्षण पण तिकडेच झालं. आणि नंतर मग कामानिमित्त मी बाहेर आलो आणि मग म्हणलं काहीतरी नवीन करावं, त्याच्यामुळं आम्ही थोडे शिफ्ट झालो बाहेरच्या ठिकाणी. आता मी सांगते माझं गाव कोणतं. म्हणजे माझं माहेर जे आहे, माझं माहेर आहे शाहबाज. म्हणजे वडखळवरून पुढे आलात की शाहबाज लागते तुम्हाला, ते माझं घर म्हणजे माझं गाव. तर तुम्हाला समजलं असेल, ह्याचा सुतारवाडा आहे, माझा शाहबाज आहे. म्हणजे आम्ही एकाच एरियामधले आहोत. आमची मूळ गावं आपल्याला समजली असतीलच. म्हणजे बाहेर राहण्याचं कारण असं की मला ऍक्च्युली सिटीमध्ये राहायला आवडत होतं, पण मला बिल्डिंग हा कन्सेप्ट आवडत नाही. बघूया कालानुरूप आवडतो का. मला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं. जसं आपण नेहमी गावाकडे वावरलो राहिलो की घराच्या भोवती फिरायला आवडतं, बागबगीचा आवडतो, एन्जॉय करायला आवडतं, आनंद वाटतो. त्याच्यामुळं म्हणणार हिला की आपण घरच बनवूया का, फ्लॅटच्या पाठी लागण्यापेक्षा आपलं स्वतःचं एक घर असेल आणि मग आईस्पेस राहता येईल. कंजस्टेड त्या एरियामध्ये तेवढं नको राहायला. त्याच्यामुळे मग आम्ही घर बनवायचं ठरवलं आणि तिने आणि मी दोघांनी मिळून हे आमचं स्वप्न पूर्ण केलं. सेव्हिंग करून आम्ही आमच्या ड्रीम होम मध्ये राहतो. माझे होम मिनिस्टर संगीता पटेल यांनी मला या प्रवासामध्ये माझं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये खूप मदत केली आणि ती नेहमी करतच असते. तर तुम्ही वेगळे का राहता हा आपल्याला विचारला गेलेला दुसरा प्रश्न होता. तर काय सांगशील तू? वेगळं असं काय नाही, आम्ही ठरवलं की आम्हाला आमचं स्वतःचं घर बांधायचं आणि तिकडे राहायचं. म्हणजे थोडासा आई पप्पांच्या कम्फर्ट झोन म्हणून आपण म्हणजे आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करूया. ब्लॉक तर आपण राहतोच, फ्लॅटमध्ये राहतोच, पण आम्ही विचार केला आमच्या एरियामध्ये राहून घर बांधून तिथेच राहूया. एवढं काही लांब नाहीये आणि जवळ पण नाहीये, त्याच्यामुळे मग म्हणजे आम्ही ठरवलं ह्याच्या घरापासून पण लांब नकोय, माझ्या घर म्हणजे ह्याचे आई पप्पा पण माझ्याकडे यायला पाहिजेत आणि माझे आई पप्पा पण माझ्याकडे यायला पाहिजेत. म्हणून आम्ही दोन्ही गावाच्या मधीतलं असं डिस्टन्स घेतलं. म्हणजे तसं बेसिकली पाहता माझी नोकरी डोलवीलाच आहे, जे जवळच आहे. त्याच्यामुळे आईस्पेस पहिला असं प्रेफर करत होतो, पनवेल करंजाडे त्यावेळेस नवीन आणि विमानतळ पण झालं नव्हतं त्यावेळेला. तेव्हा मग आम्ही विचार केला होता की करंजाडेमध्ये घेऊया का फ्लॅट. तर मग मी म्हणालो नको, मला तर नाही पसंत पडत, कारण मी भाड्याने राहायचो एका ठिकाणी. तर मला असा अनुभव आला होता की आम्ही जस्ट कपडे सुकत लावले होते आणि वरून एका कोणतरी होते रहिवासी, त्यांनी डायरेक्ट सगळा कचराच टाकून दिला खाली. प्लस दुसरा अनुभव असा झाला त्याच ठिकाणी की आम्ही थोडे गार्डन लावलं होतं, म्हणजे कुंड्या लावल्या होत्या. जस्ट थोडंसं पाणी पडलं खाली, पत्र्यावरच पडलं, असं नाही की बाहेर पडलं. आणि खालच्या काकू आल्या भांडायला की तुम्ही असं कसं करताय, पाणी कसं सांडवताय. तर म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी मला नाही जमणार शहरामध्ये राहायला, तर आपण गावाकडे राहूया. आणि कसं भाड्याने राहतो त्याच्यामुळे आपल्याला ते सोसायटी वगैरे तेवढं माहीत नसतं, आपण फक्त राहतो आणि येतो. पण सोसायटीचा एक व्यवहार वेगळा असतो, तिथे पाण्याची सोय वगैरे. आता गावाकडे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळतात. मग त्याच्यामुळं आम्ही गावी राहतो आणि वेगळं राहतो. म्हणजे नवीन घर बनवलं, आपली एक नवीन सुरुवात केली, त्याच्यामुळे आम्ही वेगळे राहतो. तर आम्ही राहतो पोयनाडमध्ये. म्हणजे प्रीतचं सुतारपाडा गाव आहे, त्याच्यानंतर पोयनाडमध्ये आम्ही आमचं घर बांधलं. माझं गाव आहे शाहबाज. म्हणजे दोन्ही घरांच्या मधलं एरिया आम्ही चूज केला. म्हणजे दोघांना पण सासू सासरे देखील येऊ शकतात, माझे सासू सासरे देखील येऊ शकतात. आणि तुम्ही पाहिलं असेलच की माझे सासू सासरे नेहमी माझ्यासोबतच दिसत असतील तुम्हाला, म्हणजे माझे आई पप्पा. तर त्यांना माझ्यासोबत राहायला आवडतं. आता आम्हाला भाऊ नाही, आम्ही दोनच बहिणी आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं आई पप्पा माझ्याकडे असतात, तिच्याकडे असतात, त्यांच्या घरी असतात, असं त्यांचं चालू असतं अधूनमधून. जवळच आहे, 10 मिनिटांमध्ये घरी पोहोचतात ते. बाईकवरती आपल्याला कसं पटकन जाता येतं, किलोमीटर जरी असले तरी पण लवकर येता येतं. आणि मग तुझे आई पप्पा म्हणजे माझे सासू सासरे का नाही आहेत हा सुद्धा प्रश्न आहे. खूप जणांनी असं विचारलं होतं की व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लॉग मध्ये प्रीतचे आई बाबा आणि घरी पण नाहीये तिकडे, असं पण त्यांचं म्हणणं. घरी पण येणं जाणं खूप कमी राहतं. याच्याबद्दल असं म्हणेन मी की त्यांना कॅमेऱ्यासमोर तेवढे यायला आवडत नाही आणि जरी आले तरी पण कमीच असतात. म्हणजे आता बेसिकली आम्ही गावाकडे जातो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की चिकन वगैरे बनवलं होतं
संकेताच्या सासूने. तर तेवढेच म्हणजे जास्त असे मोजकेच व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये त्या इन्व्हॉल्व आहेत किंवा माझे घरची मंडळी इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे ते येतात पण मी इकडे आल्यानंतर शूट करत नाही, ते कम्फर्टेबल नाही तेवढं. म्हणजे घाई होती आईंची, काय करू काय नको, साडी कशी आहे हे कसं आहे. मग जेव्हा ते कम्फर्टेबल असतात तेव्हाच मी शूट करते. पण इकडे येताना मी कधी जास्त शूट नाही केलं मी. आता पण त्यांच्या खूप साऱ्या फेऱ्या झाल्या पण मी नाही करत जास्त शूट. म्हणजे काही लोक कॅमेरा शाय असतात, हा, एखाद्याला नाही आवडत. थोडं वेगळं होतं त्याच्यामुळे आम्ही रिअरली शूट करत असतो. पण ते आमचे ब्लॉग बघत असतात, काय चाललेलं आहे काय नाही. कमेंट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल कविता पाटील म्हणून कमेंट असतात, कमेंट चालू असतात काय चाललंय काय नाही असं. तर हा प्रश्न जास्त होता की तुझे सासू सासरे काय येत नाही. खूप कमी येतात. नंतर काय हा, तर खूप जणांनी विचारलं होतं प्रश्न, मला माझ्या कामावर देखील विचारले जायचे प्रश्न की तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. आमच्याकडे बघून तर वाटत असेल. माझे जुने फोटो पाहता मी म्हणजे फेसबुकला वगैरे आहे माझं अकाउंट, तर माझे मित्रमंडळी किंवा कलिग्स वगैरे पाहतात फोटो, तर त्यांना प्रश्न पडतो की ह्याचं कसं काय झालं लव्ह मॅरेज. शक्यता खूप धुसर होती तरी पण मी फोटो टाकीन प्रीतचा समोर. प्रीत कसा दिसायचा आधी तो. म्हणजे त्याची आई सुद्धा मला प्रश्न विचारते की माझ्या मुलाला तुम्ही कसं काय पसंत केलास. असं त्यांच्या आईचा प्रश्न आहे. दिसायला तो एकदम थोडा वेगळा होता, आता बायको आली तर कसं एकदम धष्टपुष्ट. तुम्हाला तर समजलं असेल आमचं लव्ह मॅरेज आहे. आता दुसरा प्रश्न. तुमची भेट कशी झाली? तूच सांग आता कशी भेट झाली. कारण का आमच्या लव्ह स्टोरी बद्दल खूप जणांनी विचारलं होतं की तुमची लव्ह स्टोरी सांगा, पण मी काही सांगितली नव्हती. असं नाही तिला सांगायची नाही, सांगायची तर आहे पण माझी ड्युटी चेंज झाल्यामुळे थोडा टाइम मॅच होत नाही आणि करताना वेळ असा निघून जातो आणि सुट्टीच्या वेळेस पण सध्या आपल्याला माहितीच आहे आपली गुड न्यूज आहे. तर मग हॉस्पिटल व्हिजिट वगैरे राहते, त्याच्यामुळे मग व्लॉग बनवायला तेवढा वेळ नाही उरत. निवांत वेळ पाहिजे, 1-2 तास असे. हीच व्हिडिओ बनवायला मी त्याला सांगितले बाबा आज काय करून मला दिवसांपासून ती म्हणते की आपण बनवूया. का माझी डिलिव्हरी झाली की मग मला नाही लक्ष देता येणार तेवढा सेपरेट व्हिडिओ साठी. असं ब्लॉग तर मी करेनच, मिळेल नक्की वेळ मिळेल, आपण काढू वेळ. तर आमची पहिली भेट अशी झाली की सोशल मीडियावरच भेटलो. आम्ही दोघं सुद्धा एका सोशल मीडियावर भेटलो. आता कोणती सोशल मीडिया हे तुम्हाला मी वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगेन. म्हणजे आमची सेपरेट लव्ह स्टोरीचा ब्लॉग येणार आहे, त्याच्यामध्ये मी सांगेन. नक्की आपण नक्की सांगूया. आणि फेस टू फेस भेट झाली अशी की मी चाललो होतो मुंबईला, मला लॉन्चनी जायचं होतं, त्याच्यामुळे मी मांडव्यानी जायचं होतं त्याला. तिनविऱ्यावरून एसटी बस पकडली आणि मी पोयनाडवरून बसमध्ये कॉलेजला जात होते. त्याच बसमध्ये ती बसली होती. तर मी एकदम लास्ट सीटवर बसले होते आणि ह्यांनी मला बघितलं की मी एकदम लास्ट सीटवर बसते, पण मला काय हा दिसला नाही कारण की सकाळची कॉलेजची खूप गर्दी असते, मुलं असतात समोर, पूर्ण फुल होतं, त्यामुळे मला काय तेवढं दिसलं नाही की. पण त्यांनी मला बघितलं आणि आमची चॅटिंग चालूच होती. तेव्हा त्यांनी मला बोललं की मी तुझ्याच बसमध्ये आहे, पण मला बघायला चान्सच मिळाला नाही, एवढी फुल गर्दी होती ना. आणि जेव्हा आम्ही अलिबागला उतरलो तेव्हा पहिले लोक जे पुढे असतात ते पटकन उतर, हा पटकन उतरून पुढे गेला, म्हणजे मला बघायला नको. म्हणजे ह्यानी मला बघितली पण मी याला बघितलं नाही. थोडा सस्पेन्स ठेवला, असं झालं. कुठे मग त्यांनी मला त्यावेळेला बसमध्ये बघितली, एकदम लास्टला बसलेलं होतं. आणि हा जेव्हा बस उतरली अलिबागमध्ये, म्हणजे पोहोचली अलिबागमध्ये, तेव्हा हा पटकन पुढे गेला. ती आमची पहिली भेट होती, पण मी बघितलं नव्हतं. तर असा तो छोटासा किस्सा होता. तर म्हणजे आमचं असं आलं की आम्ही सोशल मीडियावर भेटलो, पण म्हणजे आम्ही आमच्याच एरियामध्ये होतो. म्हणजे आम्ही पोयनाडला जातो, सगळीकडे फिरतो, पण आमची दोघांची कधीच भेट झाली नाही. ऍड्रेस वगैरे टाकत नाहीत ना पण प्रोफाईल मध्ये, पण थोडं बोलताना म्हणजे चॅट वगैरे केले किंवा फोन केले तर आपल्याला समजतं की आपण कुठे राहतो. तर जवळचेच निघालो. हा, म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही एकाच एरियामध्ये राहत होतो, म्हणजे कधीच आम्ही एकमेकांना बघितलं नाही है ना. असं झालं. असं झालं. म्हणजे आता ही माझ्या गावाच्या बाजूच्या गावामध्ये यायची, म्हणजे सुतारपाड्याच्या बाजूला वाघोली गाव आहे, तिकडे मी यायचे. पण मामाच्या गावाला यायची, तिच्या मावशी मामाचं गाव जास्त. पण कधीही भेट झाली नाही किंवा कधीही दिसली नाही मला, कधीच नाही. पोयनाडच्या मार्केटमध्ये पण मी एवढी फेरी मारची, पण मला कधीच दिसला नाही. आणि अचानक म्हणजे ते युनिव्हर्सचं हे होतं की तुम्हाला त्याच टायमाला भेटायचं आहे दोघांना, है ना. त्याचं असं म्हणणं, तुम्ही आधी जर मला बघितली असतीस तर मला पसंत नसतं केलं. म्हणजे तेवढा काय मी धट्टपुष्ट दिसायला नव्हतो, एकदम असं हडकुळा होता, पतली कमरिया. आणि मी पण काय तेवढी तेव्हा काय टीनेज एजमध्ये कसे होतो, पण आता जरा मोठे झाल्यानंतर असं म्हणजे वयानुसार आपली बॉडीची फिजिकल स्टेटमेंटची चेंज होत राहते.
असं नाही की आता पातळ आहे तर नंतर जाड नाही होणार. तर आम्ही 2016 मध्ये भेटलो. हा 2016 मध्ये आमची पहिली भेट झाली. बाकीच्या गोष्टी आपण ऍप्लिकेशन मध्ये, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच. स्टे ट्यून. आता तुम्ही मला कमेंटमध्ये परत खूप सारे प्रश्न विचारणार आहात की कधी सांगणार आहेत, पण लवकरच सांगेन. थोडा वेळ द्या मला, है ना. आणि त्याच्यानंतर मला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रेग्नेन्सी नॅचरल आहे की IVF केलेला आहे. तर देवाच्या कृपेने मी नॅचरलीच कन्सिव्ह केलेला आहे. गुड न्यूज. आणि त्याच्यानंतर असा प्रश्न आहे की तुला कितवा महिना आहे. आता मला 9वा महिना संपेल, म्हणजे आता माझी कधीही डिलिव्हरी होऊ शकते. तर गोड बातमी लवकरच कानावर, लवकरच समजेल की काय आहे ते, कोण काय मला बोलतात, राधा की कृष्ण, अजून काय 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 कमेंट सेक्शन मध्ये आले होते, तर थोड्या दिवसाने समजेलच तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर आहे ओवीच्या पप्पांच्या बद्दल होतं, म्हणजे माझे जिजू, माझ्या बहिणीचा नवरा, त्यांच्याबद्दल पण विचारलं होतं, भाऊंच्या बद्दल की ओवीचे पप्पा कॅमेरा समोर काय येत नाहीत, जास्त का येत नाहीत किंवा कमी का दिसतात. तर काय म्हणशील तू याच्याबद्दल. तसं ते त्यांच्या कामामध्येच बिझी असले म्हणजे घरामध्ये असतात, पण त्यांना तेवढं सोशल मीडिया नाही आवडत, म्हणजे कॅमेराच्या समोर यायला. कधी आम्ही पूर्ण फॅमिली असतो, मी पटकन शॉर्ट घेते, पण डायरेक्टली असं त्यांना नाही आवडत सोशल मीडियावर यायला, है ना. प्रत्येकाचा पर्सनल आहे ते, तरी पण मी ॲडजस्ट करते त्यांना, घेतेच भाऊंना, असं काय नाही, है ना. म्हणजे भाऊ आमच्यामध्ये असतात, पण मी त्यांना शूट करत नाही, त्यांना नाही जास्त आवडत. आता काय बोलू मी अजून, प्रत्येकाचं असतं ना. तरी पण आम्ही सेलिब्रेशन करताना असतात. काही लोकांना सोशल मीडिया आवडतो किंवा काही लोकांना आवडत नाही. इव्हन म्हणजे व्हॉट्सॲपला देखील स्टेटसला फोटो ठेवायला देखील काही आवडत नाही. जसं की मी देखील खूप कमी फोटोज वगैरे ठेवतो. बस एवढंच म्हणता येईल, काय सांगू शकतो मी. आमची ओवी मात्र असते फुल, प्रत्येक ब्लॉगमध्ये ओवीची मजा असते. ओवी खूप हौशी आहे, खूप एन्जॉय करते मावशीसोबतचा जो वेळ आहे तो. तर मंडळी, खूप सारे प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत. तर ह्याचमध्ये एक देखील प्रश्न असा होता की संगीताला बरेच जण विचारतात संकुला की नवऱ्याला नावाने हक्का मारतेस, आणि एकदा ओवी पण असे विचारलं होतं तिला की तू मामाला नावाने का बोलवतेस. तर तू काय म्हणशील यावरती. असं काय नाही, म्हणजे पहिल्यापासून आमची सवय, एकमेकांना आम्ही नावानेच हाक मारतो. म्हणजे आपण जसे आपण मित्रमंडळी आहोत किंवा कॉलेज फ्रेंड्स आहोत, तर आपण अरे तुरेच करतो ना. तर त्याच्याप्रमाणे आमची जी लव्ह स्टोरीची सुरुवात होती ती मित्राचीच होती किंवा मैत्रीचीच होती, फ्रेंडशिपचीच होती. त्याच्यामुळे आम्ही ॲज अ फ्रेंडच नेहमी राहतो आणि भविष्यात देखील असेच राहणार. कारण तिने मला आहो बोलले तर मी तिला साथ नाही देत. पण आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो ना कोणच्याकडे पाहुणे, तर मी त्याला आहोच म्हणलं. आपल्याला पण मला आवाज येत नाही हो. पण तिकडे गेल्यानंतर पण हा साथ देणार नाही की अहो बोल, त्याला वेगळंच वाटतं. हा मला अगं बोलतो, मी लगेच साथ देते, पण मी याला अहो बोल की हा देत नाही. पण आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला माहिती की आपल्याला कसं हाक मारायला पाहिजे, थोडी रिस्पेक्ट दिली पाहिजे. म्हणजे बाकीच्यांना कसं वेगळं वाटायला की नवऱ्याला नावाने हाक मारते, असं नको व्हायला. माझ्या घरामध्ये रिलेशन कसं आपलं फ्रेंडली असलं पाहिजे. कालांतराने काय होतं म्हणजे सासू सासरे किंवा आपले ननंद दीर यांच्यासमोर आपण सुरुवातीपासूनची जी परंपरा चालत आली की सन्मान द्यावा. पण सन्मान ठीक आहे, आपण त्या गोष्टी देखील मानल्या पाहिजेत. पण आपलं एक रिलेशन आहे ते आपण दुसऱ्यासाठी न जगता आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. कारण नवरा बायको ही अशी काय म्हणतात त्याला रिलेशन आहे की जे दोघांपुरतं मर्यादित असतं. इतरांसाठी आपण फॅमिली मेंबर असतो नक्की. कारण मी पाहतो बऱ्याच ठिकाणी की आधी आहो आहो करायची आणि आता आणि मग भांडणं झालं की काय रे हे तुला समजत नाही का. मग मला देखील पाहायला वेगळं वाटतं की अरे हे तर आधीपासून चांगलं रिस्पेक्टफुली बोलायचं, आता अचानक काय झालं. म्हणजे बाजारामध्ये देखील आपण पाहतो किंवा इतर ठिकाणी पाहतो आपलं रिलेशन कसं असलं पाहिजे, पाण्यासारखं असलं पाहिजे. आता एकदा प्रीत बोलायला लागला ना तो अजिबात थांबणार नाही. पण असा इन तुम्ही जनरल त्याला एकदम शांत आहे, जेवढं त्याचं काम असेल ना तेवढंच तो बोलणार. आपण तेवढा रागीट देखील आहे, दिसतोय चेहऱ्यावरून. इंजिनियर लोक असेच असतात. तो त्याचा जॉब, त्याचं कंपनी असं असतं, आणि घर आल्यानंतर घरातल्या सगळ्या गोष्टी. आणि आम्हाला खोलाखोली करायला पण आवडतात खूप जास्त. आता इंजिनिअरिंग फील्ड अशी आहे की ज्या ठिकाणी सगळ्या खोलाखोलीच करायला, म्हणजे लाईटीची कामं पण तो करतो, प्लंबरची, पाण्याचं पण फिटिंग सगळं करतो. प्रत्येक मला कसं झालं ना, मी घरी पाहायचो माझे पप्पा, म्हणजे त्याचे पप्पा सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे आपण जशी तयारी करतो ना आपल्या गणपतीसाठी
डेकोरेशन वगैरे करतो, लाइटिंगची करतो, बाकी घरची कामं करतो. त्याच्या पप्पांसारखा हा आहे. त्याचे पप्पा अजिबात बसणार नाही, म्हणजे ते रिटायर शिक्षक आहेत, घरामध्ये त्यांचं काही ना काही चालू असतं, पेंटिंग काय करतात काय नाही, तसा हा आहे. आपण पालकांना फॉलो करतो ना, म्हणजे मुलं पालकांना फॉलो करतात, तर मग त्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली आत्मसात होतात आपल्याला. असं काही बोलावं लागत नाही की बाबा हे तू करच म्हणून, त्याच्यासाठी तुला क्लासेस लावायला पाहिजे. आणि मी गमत सांगते, त्याचे पप्पा टीचर होते म्हणून मी त्याला गुरुजींचा मुलगा म्हणते. म्हणजे त्याचे पप्पांचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांना गुरुजी बोलतात. मग मी कधी ह्याला असं मस्ती मस्ती बोलले ना, गुरुजींचा मुलगा कुठे आहे, म्हणजे हा असं बोलतो. आणि तो मला BMC ची मुलगी बोलतो, म्हणजे माझे पप्पा BMC मध्ये होते. असं आहे आमचं. तर आमची जोडी चांगली आहे ना, कशी वाटते तुम्हाला? ऑफकोर्स आहेच. झालं आता लग्न झालं, आता बाळ येणार आहे. असं अजून काय प्रश्न आहेत, अजून खूप सारे आहेत, पण मला असं वाटतं हा ब्लॉग खूप मोठा झाला होईल. तुम्ही पार्ट 2 लवकरच करू. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाका. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. अजून काही इन डिटेल जाणून घ्यायचं असेल आमच्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये टाका. लव्ह स्टोरीचा ब्लॉग सेपरेट येणार आहे. आणि संगीताला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर पर्सनली अशी किंवा ती उत्तर देईलच नक्की. तर तिचं संगीताचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, संगीता पाटील _ त्याला फॉलो करा. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला तिथे देखील विचारता येतील, कारण युट्यूबमध्ये कसं होतं आपल्याला खूप सारे कमेंट मध्ये विचारावं लागतं, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला विचारताच येतील असं नाही. आणि खूप सारे पाठोपाठ, त्यामुळे मला कधी एखाद मिस झालं तर मग सांगता येत नाही. माझं देखील इंस्टाग्रामला अकाउंट आहे, माय नेम इज प्रितेश म्हणून, तर मला देखील फॉलो करा आणि तिला देखील फॉलो करा. तर चला, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत. आतापासून नवीन जर्नी चालू, म्हणजे ऑलरेडी चालू झालेलीच आहे, पण नवीन पाहुण्याने अजून जरा एक्साइटमेंट, थोडंसं घर पण येणार आहे. आता आम्ही दोघंच असतो ना, म्हणजे आता असतात आई पप्पा वगैरे, पण माझे आई बाबा थोडे घरी कमी असतात, पण माझे आई पप्पा असतात, त्यांना करायला किंवा पूर्ण मदत होते. आई खूप मेहनत करत असते, बाबा देखील खूप मेहनत करत असतात. म्हणजे त्याचे आई पप्पांचं माझ्या आई पप्पांपेक्षा जास्त एज आहे. त्याचे आई 70 पप्पा जास्त एज आहेत, 70+ म्हणजे आता 70 ज्येष्ठ नागरिक आपण बोलू शकतो. त्याच्यामुळे तेवढी धावपळ देखील आपण त्यांना नाही सांगू शकत, त्याच्यामुळे मग ते गावीच असतात. आणि त्याचा भाऊ अजून लग्नाचा आहे, तर मग दादा तिकडे असतो. दादा गावी असतो. बहिणीचं लग्न झालं की तिच्या सासरी असते. म्हणजे पहिला आम्ही नंबर लावला, आमचं लव्ह मॅरेज होतं म्हणून आम्ही पहिले लवकर लग्न केलं. तरी पण खूप 5 वर्ष झाली आमच्या, आम्ही थांबलो होतो लव्ह स्टोरीला, की भावा बहिणीचं लग्न होतं. ते मोठे आहेत आमच्यापेक्षा, आम्ही सर्वात लहान आहोत, पण आता आमचं आहे प्रेम, मग करून टाका असं आहे. मग आमचं लग्न झाल्यानंतर मग त्याच्या बहिणीचं काय नाही, पण खूप छान झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं आणि आता पुढे देखील सगळं सुरळीत हो, हेच गणपती बाप्पाच्या आई बाबा होण्याची जर्नी आमची सुरू झालेली आहे. तर आम्ही जाऊन आलो होतो पालीला, म्हणालो बाप्पाला की लवकरच भेट होईल आपली, दर्शनाला नक्कीच येऊ. तर सर्व सुखरूप होऊ देत, हेच बस त्याच्याकडे मागणं होतं. आणि तुमचे आशीर्वाद असू द्या. कमेंट करा छान छान, मला छान वाटतं वाचायला. आपले ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट करा, कारण आपली फॅमिली आता मोठी होते. छान वाटते, बोलायला लागलं तुम्ही भरपूर बोलतो. तर चला, हा ब्लॉग मी एंड करते, तर प्रीत थांबणार नाही. ओके, चलो बाय बाय.